अमृता प्रीतम कायम म्हणायच्या की ज्यावेळेला मी प्रेमात पडते त्यावेळेला नेहमी मला वाटतं की मी पहिल्यांदाच प्रेमात पडली. तर ते पहिलं प्रेम आणि त्या पहिल्या प्रेमातली उत्कटता ही डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटीने कमी होत असते का? म्हणजे तहान जसं आपण लागल्यावर पाणी पितो, मग एका ग्लासानंतरचं पुन्हा एकदा जो दुसरा ग्लास पितो त्यावेळेला आपल्याला ती तहान शमली असं वाटत राहतो. तर प्रेमाचं असं होतं का? हे खरं तर यांच्याकडून जाणून घ्या, कारण पहिले प्रेम, त्यातली उत्कटता, त्या सगळ्या गोष्टी आणि त्यातलं ते समीकरण आहे की आयुष्य जगत जाणं आणि टप्प्याने माणसं भेटत जाणं, हा योग अनवट योग की खरंच तो एक भाग्याचा योग आहे. हे त्यांच्याकडून जाणून घेऊया, कारण तो योग खरा हटयोग प्रीतीचा रोग लागला ज्याला, हे मरण असेही लाभते त्याला. ते जगण्यातलं मरण आणि मरण्यातलं जगणं काय असतं प्रेमातलं, हे त्यांच्याकडून जाणून घ्या असं मला वाटतं. आणि इतकी गोड माणसं माझ्याबरोबर आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया. टप्प्याटप्प्यावरचं प्रेम त्यांनी अनुभवलेलं आहे आणि त्यातलं होरपळणं जगणं त्यांच्याकडून जाणून घ्या. अर्थात माझ्यासोबत लाडका आमचा अंकी बॉय, आणि त्याचं खरंच कौतुक आहे, कारण आयुष्याच्या अशा वळणावर त्याने त्याची प्रोफेशनल कमिटमेंट पाळली की पर्सनल दुःख विसरून तो आज आपल्याकडे आलेला आहे. त्यामुळे त्याचं शो मस्ट गो ऑनसाठी सल्यूट आहे तुला. तेजश्री आहेच, जी लाडकी जान्हवी म्हणून आपल्यापर्यंत आत्तापर्यंत पोचली, पण आत्ताचं तिचं हे रूप तितकंच लोभस आणि तितकंच गोजीरवाण आहे. आणि अर्थात गायिका म्हणून आपल्याला माहीत असलेली आर्या आता अभिनेत्री होते, आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सुपुत्र अभिनय, ज्या पद्धतीने त्याचा अभिनय आता इथून आपण बघायला सुरुवात करू, कारण इंटर कॉलेजिएटमध्ये तो अर्थात मिठीबाईमधून दिसला आहे, पण त्या सगळ्याच्या पलीकडे असलेला अभिनय हा इथे सतीश राजवाड्याने शोधलेला आहे. ठीक आहे, मी बोलणं आवरतं घेतो आणि त्यांच्याकडे थेट जातो, कारण अंकुश प्रेम असं म्हटल्यावर आमच्याकडे दुसरा कोण आयकॉनिक फिगर नसतो, आमच्याकडे फक्त अंकुश चौधरी असतो. काय सांगशील या सगळ्या गोष्टीबद्दल? हा सगळा वसा मी अमितकडनंच घेतलेला आहे. ती सध्या काय करते, म्हणजे मला असं वाटतं की हा युनिव्हर्सल सब्जेक्ट आहे. माणूस जन्माला येतो आणि तो प्रेमात पडतोच, आणि हा पडायलाच हवा, तरच तो माणूस म्हणायला हरकत नाही. आणि त्याचं जे पहिलं प्रेम असतं ते माणूस कधी विसरत नाही असं म्हणतात, आणि यावरच आधारित ही आपली फिल्म आहे. ती सध्या काय करते, कुठल्याही आयुष्याच्या वळणावर किंवा टप्प्यावर असं आपल्याला जाणवतं की आपण कधीतरी कोणातरी प्रेम केलं होतं, आणि कोणावर केलं होतं ह्याच्यापेक्षा त्याबरोबर घालवलेले क्षण ते खूप महत्त्वाचे असतात, आणि त्या आठवणीत आपण जगत राहतो. कुठे ना कुठेतरी कधीतरी थांबतो, आणि त्या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी आठवत राहतात, आणि त्याच्यावरच हा विषय बेतला आहे, त्याच्यावरच हा चित्रपट आहे. सतीश राजवाडे यांनी ही फिल्म डिरेक्ट केली आहे, आणि मला असं वाटतं की लव्ह स्टोरीचा तो बादशाह आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी आत्ता पण लव्ह स्टोरीज खूप छान छान दिल्या आहेत. आणि मनस्विनी लता त्यांनी इतकं सुंदर लिहिलं आहे की आज आम्हाला फिल्म बघताना असं जाणवतं की हे जर लिहिलेलं आहे, हे जर आपण दाखवलं नसतं आणि फक्त हे बोलून दाखवलं असतं आणि ऐकलं असतं लोकांनी, तरी लोक या फिल्ममध्ये या तिने मांडलेल्या प्रवासाबद्दल लोकांनी नेहमी कौतुक केलं असतं, आणि आजही करतील आणि पुढे करत राहतील. क्या बात आहे. आणि ही दाद, म्हणजे तशा अर्थानं तू स्थितप्रज्ञ आहेस. तू फार उत्कटतेने कोणाचं कौतुक करत नाहीस, तितक्याच तीव्रतेने कोणाच्या प्रेमात पडत नाहीस, आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये एक रिलक्टंट अप्रोच असला तरी त्यातलं गुंतणं असतं तुझं. बरोबर. असं सगळं असतानाही तू इतकं भरभरून बोलतोयस सिनेमाबद्दल, कारण प्रमोशन म्हटलं की ओव्हरबोर्ड जातात लोक, पण तू तसा कधीच आजपर्यंत गेला नाहीस. त्यामुळे मला याबद्दल, तुझ्या वाक्यांबद्दल अधिक ऑथेंटिसिटी वाटते. आणि तेजश्री, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये दिसणारी तू, तुझ्या ज्या छटा दिसतात, म्हणजे प्रोमोजमध्ये नसतील किंवा वेगवेगळ्या, तुझं हसणं आणि त्या पलीकडे जाऊन ती फार रेंगाळत नाही जुन्या गोष्टींमध्ये, ही जी सगळ्यात मोठी लाईन आहे. आणि फिल्मला तशा अर्थानं असणारा तो कॉन्ट्रास्ट आहे, कशा अर्थानं हे तुझं कॅरेक्टर फुलत जातं. एक प्रोमोमधली लाईन आहे ज्यामध्ये वाक्य असं आहे की मी जुन्या आठवणींमध्ये रेंगाळत नाही. तुझे भरलेले, पाण्याने भरून आलेले डोळे हे बरंच काही सांगतात, पण तरीही या सगळ्यामध्ये ज्या क्षणाला सिनेमा म्हटलं ती सध्या काय करते, आणि कॉन्ट्राडिक्टरी लाईन येते की मी जुन्या आठवणींमध्ये रेंगाळत नाही. तर हे तशा अर्थानं कॉन्ट्रास्ट असणारं कॅरेक्टर आहे. तर तुझ्या व्यक्तिरेखेच्या वेगवेगळ्या छटा तू सांगू शकशील? मानवी स्वभाव आहे मुळात. मला असं वाटतं की बरेचदा आपण जे बोलतो ना, सामाजिक बांधिलकी सांभाळता आपल्याला फार वेगळं असावं लागतं, आणि खऱ्या आयुष्यात आपण जेव्हा आपला एक निवांत वेळ शोधतो त्यात आपण असणारे फार वेगळे असतो.
तर मला असं वाटतं की हिचं कॅरेक्टर जे आहे ना ते कुठेतरी स्वतःला फार सावरून धरलेलं, फार सांभाळलेलं आणि कुठेही स्वतःच्या भावनांचा उद्रेक तिला नाही होऊन द्यायचा आहे कोणाच्याच समोर, पण तू कुठल्या अशी क्षणी आहेस आहे. येस. म्हणून तू तुला जास्त रिलेट करू शकलीस अन्यापेक्षा जास्त. येस, निश्चितच. पण मी खरं सांगू का, मी एखादा रोल स्वीकारते ना तेव्हा मी खूप त्याच्यासारखी बनून जगायचा प्रयत्न करते. मी बरेचदा माझं असं होतं की फक्त ॲक्शन आणि कट किंवा सेटवर आल्याचे 12 तास वगळता त्या फिल्मची प्रोसेस सुरू झाल्यानंतर मी शक्यतो एकावेळी एक प्रोजेक्ट करते आणि त्या प्रोजेक्टमध्ये असताना मी त्या प्रोजेक्टशी रिलेटेड माझं पात्र जे आहे त्या पात्राशी रिलेटेड गोष्टी शोधायला लागते. मग अगदी रस्त्याने जाताना सुद्धा एखाद्या व्यक्तीचं अचानक समोरून असं निघून गेलेलं हास्य पण मला वाटून जातं की अरे हे कदाचित माझ्या त्या कॅरेक्टरला उपयोगी होईल का. तर मी ना त्याच्यात जगायला लागते, मी कुठेतरी त्या गोष्टींमध्ये रमायला लागते. त्यामुळे मला असं वाटतं की मी कशी आहे पेक्षा ते कॅरेक्टर आणि ती मी आहे हे मी लवकरात लवकर स्वीकारते आणि आता मला तसंच वागायचंय. पण ज्या वेळेला तू जशी असतेस तसंच कॅरेक्टर असतं त्यावेळेला ते पकडणे जास्त अवघड असतं. कदाचित जास्त अवघड असतं, कारण तू म्हणालास तसं की आपण जेव्हा आपल्या त्या स्पेसमध्ये असतो ना किंवा आपल्या स्पेसमध्ये तेव्हा ना तीच गोष्ट आपल्याला करायला लागताना कुठेतरी आपण त्याच्यात रेंगाळत राहू शकतो किंवा कुठेतरी आपण त्याच्यात वाहावत जाऊ शकतो आणि कुठे थांबायचं हे पटकन कळत नाही, कारण मी मलाच साकारत असते. मग अशा वेळी ती गल्लत होऊ न देणं आणि वेळेत थांबणं हे जमणं थोडंसं कठीण जातं. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं माझ्यापेक्षा वेगळं असलेलं कॅरेक्टर साकारणं मला मे बी सोपं जाईल. वा वा. आर्या, गात्या गळ्यापासून चेहऱ्याच्या रेषा हलणाऱ्या अभिनयापर्यंत कशा अर्थानं, म्हणजे माईक समोर उभं राहून गाणं जास्त सोपं आहे असं वाटतं की अभिनय कॅमेरासमोर करणं हे जास्त अवघड आहे असं? माईक समोर उभं राहून गाणं सोपं वाटतं याचं कारण वर्षानुवर्ष रियाज त्याचा केलेला असतो आणि मुळात गाण्याशी ओळख खूप लहानपणापासून झाली, त्यामुळे गाणं कधीही मला सोपं वाटतं. पण लिटिल चॅम्प असं आजही म्हटलं जातं की ओळख सांगितली जाते, तर त्यानंतर आत्ता अरे ग्रोनअप असं ती फेज आहे आणि तू ज्या अर्थाला तशा अर्थानं ह्या सगळ्याला कॅरेक्टरला ज्या वेळेला पकडायचं होतं कशा अर्थानं तुला आत्ताचं आहे तेच रिलेट करणं जास्त सोपं होतं प्रेमात पडण्यापासून ते डिटॅच असण्यापर्यंत? यापेक्षा मी सांगते की माझ्या कॅरेक्टरचं जे ट्रेट्स होते, पर्सनॅलिटी ट्रेट्स, ते माझ्याशी रिलेट होणारे होते. की ती तन्वी हे कॅरेक्टर खूप जास्ती गोड, हळुवार आणि खूप सेन्सिटिव्ह असं आहे. तशी मी आहे खऱ्या आयुष्यात. सेन्सिबली. हो. थँक्यू. सो हो, रिलेटेबल होतं. पण पहिला शॉट देताना नेमकं काय, म्हणजे पहिला टेक गाण्याचा आणि पहिला शॉट याच्यामध्ये पहिला गाण्याचा टेक देताना खूप दडपण होतं. जेव्हा मी दिला होता फर्स्ट टेक तेव्हा मी 3रीत होते. पण अभिनयाच्या बाबतीत अभिनयाचा माझा एवढा परिचय नाही. 3रीत असणारं ते प्रेशर म्हणजे रादर ते तेवढंच महत्त्वाचं असेल आणि त्या सगळ्या गोष्टी असतील. पण आत्ता प्रगल्भ होत जाणं आणि टप्प्याटप्प्याने सगळं त्याभोवतीचं इकॉनॉमिक्स आणि त्या सगळ्या गोष्टी कळणं, त्यामुळे आलेलं प्रेशर हे जास्त अवघड असतं. हो, कधीही जसं जसं जास्त गाण्यात आपण काय म्हणतात तीर मारतो आणि पोहायला शिकतो, तसं तसं आपल्याला जास्ती त्याच्याबद्दल त्याच्या किती भव्य सागरात आपण आहोत गाण्याच्या हे जेव्हा आपल्याला कळतं तर आपल्याला आपण कुठेच नाही असं एक जे काही फिलिंग येतं. त्याच्यामुळे कधीही गाण्याच्या बाबतीत मी सांगू शकते हे सगळं. अभिनयाच्या बाबतीत मला एवढा अजून अभ्यास नाही आहे त्या क्षेत्राचा, त्यामुळे अभिनयाचा पहिला शॉट देताना मला खरं सांगायचं तर काहीच दडपण नव्हतं. माझं दडपण होतं सतीश सरांना की ही कशी करेल, कारण जेव्हा त्यांनी मला ब्रीफिंग दिलं तेव्हाच त्यांनी मला सांगितलं होतं की तू घाबरू नको, तुझ्याकडनंच जे काही ॲक्टिंग काढून घ्यायचं ते मी करून घेईन. त्यामुळे मला वाटतं फिल्मभर जे काही माझं प्रेशर होतं ते त्यांनीच घेतलं आणि त्यांनीच ॲक्टिंग माझ्याकडून करून घेतलं. मला असं काय वाटतं म्हणजे हा जो एज ग्रुप आहे ना ह्यांना थोडंसं भीती वाटते किंवा आपल्याला आता पहिल्यांदा करतात तर कसं करतील वगैरे, ह्याच्यापेक्षा ना समोरच्याला आपण ज्या एजमध्ये त्या लोकांना भीती वाटते की अरे बापरे हे लोक तर खूप पुढे आहेत रे, किती फास्ट आहे ते. दुसऱ्या मिनिटाला अच्छा हे असं नको आहे तुम्हाला का, मग असं करू का, आणि दुसऱ्या मिनिटाला करतात रे.
जे आपल्याला मला अजूनही जमत नाही कधी कधी की असं वाटतं, अरे बापरे हे जमणार नाही कसं होणार, याची काय भीतीच नाही या लोकांना. पण ऑप्शन आहे दुसऱ्या हे स्वीकारणं किंवा तू या पद्धतीने त्याकडे पाहणं हे खूप मोठेपणाचं लक्षण आहे. कारण तू त्या पद्धतीने त्यांना दाद देणं इतक्याही खुल्या मनाने हल्ली कोण करत नाही रे. त्यामुळे हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी जी कामं ह्यांची बघितली त्यामुळे मी उलट म्हटलं की अरे हे पहिल्या फिल्मला जर हे असं असतील तर आता दुसऱ्या तिसऱ्या फिल्मपर्यंत झाले हे सुपरस्टार. तर मी आत्ताही म्हणतो म्हणजे अभिनयाच्या बाबतीत पण हिच्या बाबतीत म्हणतो की नवीन स्टार मिळाले मराठी चित्रपटसृष्टीला असं म्हणायला हरकत नाही. यंग डॅशिंग आणि एकदम क्या बात आहे. आणि जमिनीवर बेसिकली जमिनीवर Rooted शिकण्याची इच्छा असलेली लोक पण आहेत. आम्ही अंकुश दादा आणि तेजश्रीताई बरोबर राहून राहून हेच शिकलोय की कितीही तुम्ही मोठे ऍक्टर्स असाल तरी जोपर्यंत तुमचा स्वभाव छान नाही तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आणि चांगलं माणूस होणं फार. एक्झॅक्टली. आणि अंकुश ती खासियत आहे म्हणजे इतके ग्रुपिझम इतकं सगळं असतानाही हा माणूस सर्वत्र सगळ्यांचा लाडका असाच असणार आहे. आणि अर्थात इंडस्ट्री खूप कमी जणांवर प्रेम करते, इंडस्ट्रीवर सगळेच जण प्रेम करतात, पण इंडस्ट्री ज्याच्यावर प्रेम करते असा हा सुपरस्टार. निश्चित अभिनय ज्या पद्धतीने अपेक्षा उंचावलेल्या असतात, सगळं असतं, तुला सिनेमाच करायचा असतो किंवा DNA मध्ये सिनेमा असतो, अशा गोष्टींचा ज्यावेळेला प्रेशर असतं किंवा त्या गोष्टी तू केल्या पाहिजेत असं एक असतं आणि तुझ्या मनातही ती ठिणगी असते, ते सगळं पूर्णत्वाला येतं. ते सर्कल कम्प्लिशन हा सिनेमा वाटतोय तुला तुझ्या इच्छा आकांक्षा स्वप्नांचा? येस ऑब्व्हियसली. माझं लहानपणापासूनच स्वप्न होतं की मला हिरोज बनायचं आहे. आणि कॉम्पिटिशन जसे तुम्ही बोललात की ती होणारच आहे, लोकांचे एक्सपेक्टेशन्स खूप असणार आहेत माझ्याकडून. तर आणि बेसिकली जेव्हा मी पहिला शॉट दिला सिनेमाचा ती भीती कुठेतरी निघून गेली. इट वॉज लाईक की नाही मी काहीतरी वेगळं करतो आणि मी चांगलं काहीतरी करतो, तर माझ्या मनात ती भीती नाही पाहिजे. लोकांचे एक्सपेक्टेशन असतील पण ते पूर्ण होणार आहेत या फिल्मकडून. पण एकांकिकांमधला जो अनुभव आणि पहिल्या टेक नंतरचा वा असं टाळ्या असतील काही असतील ओके कट यानंतरचं तुझं फिलिंग काय? नाही, एकांकिका म्हणजे जेव्हा तुम्ही रंथरू वगैरे करत असतात तेव्हाचा जो अनुभव असतो तो खूप वेगळा असतो आणि सिनेमातला अनुभव खूप वेगळा असतो. तर एकांकिका जेव्हा मी करायचो तेव्हा एक चुकलं की डिरेक्टर चप्पल बॉटल हे पडायची आम्हाला, इकडे आम्हाला समजून घेतात. होते ते त्यांनी मला खूप शिकवलं, त्या गोष्टी मी शिकत गेलो, डिसिप्लिन राहिलो की यार नाही आपने को करना है, करायचं आहे, मला एनर्जीनी करायचं, हे करायचं, ती भीती असायची मनात. तर ते कुठे ना कुठेतरी ते पुढे आलं की सिनेमात ते गोष्टींनी मदत केलं मला. हे जर मी केलं नसतं आतापर्यंत असं परफॉर्मन्स झाला नसता. आता एवढे अप्रिशिएट करतात सतीश सरांना चप्पल हो, तर त्यांना चप्पल उचलायला लागली असती, पण त्यांना ती गरज पडली नाही, ती पडू दिली नाही मी. आय वॉज सिन्सिअरली वर्किंग. तर कुठे ना कुठेतरी होतं, पण तेवढंच म्हणतो ना त्या गोष्टी मला ग्राउंडेड ठेवलं. तिथे मला त्या लोकांनी असं ट्रीट नाही केलं की लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा आहे असं तसं. नो, सगळ्यांसाठी मी सगळ्यांसोबतच बसायचो, सगळ्यांसारखे शिळ्या खायचो, सगळ्यांबरोबरच तसं सगळं व्हायचं. तो असं काय हे नव्हतं. अंकुश, मला आठवतं की आपण एक प्रमोशनल इंटरव्ह्यू केलेला आणि त्यानंतर तुझा एक दुसऱ्या दिवशीच वर्कशॉप सुरू होणार होता या सिनेमाचं. बरोबर. तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्या वर्कशॉपने नेमकं या सिनेमाला काय दिलं आणि तुम्हाला काय दिलं? सी यात त्यांना मला असं वाटतं फिल्म बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की एक अनुराग आणि एक तन्वी असे हे दोन कॅरेक्टरना जगात इंट्रोड्यूस झाले. म्हणजे त्याला हातपाय आले, त्याला हृदय आलं, त्याला मेंदू आला, त्याला इमोशन्स आले, त्याला त्याचे स्वतःचे नातेवाईक आले. सो आज तुमच्यासाठी एक वेगळी फॅमिली उभी राहिली. म्हणजे माझं कॉलेजचं जो अभिनय करतोय आणि रजित्य सतीश राजवड्यांचा मुलगा जर तो शाळेतलं करतोय तसं आर्याने तेजूचं केलं आणि त्याच्या खाली निर्मोहीने केलं. तर ही जी तन्वी उभी राहिली आणि हा जो अनुराग उभा राहिला ना, हा उभा करायचं काम त्या लेखिकेने आणि डिरेक्टरने केलं. आणि त्यासाठी आम्हाला पहिलं जेव्हा वर्कशॉप झालं त्यावेळेला आम्हाला रंगा गोडबोले सरांनी आम्हाला बसवलं आणि आमच्याकडनं बऱ्याच गोष्टी करून घेतल्या. सतीश समोर बसलेला असायचा तो, ज्या गोष्टी म्हणजे आम्ही एकत्र काम करतोय, तर काम करताना मी ज्या वयातलं काम करतो तोपर्यंत मी शाळा कॉलेज करून आत्ता मला तो एक एक्सपिरियन्स आलेला आहे. आत्ता माझे इमोशन्स, माझे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आत्ता मला काहीतरी जबाबदारी आलेली आहे. हे सगळं आमच्या दोघांमध्ये आणून देण्याचं काम ह्या दोघांनी केलं, म्हणजे रंगा गोडबोले सर आणि सतीशने. आणि त्या वर्कशॉपचा ना एक महत्त्वाचा भाग असा होता की आम्ही दोघं जेव्हा कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा भेटणार आहोत, लोकांना बघताना आम्ही लहानपणापासून एकत्र भेटत आलो आहे ना, त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही दोघांनी ते बालपण आणि ते कॉलेजमधलं वय हे एकत्र घेऊन त्या कम्फर्ट लेवल सकट एकमेकांबरोबर उभं राहणं, यासाठी ते वर्कशॉप फार महत्त्वाचं ठरलं आमच्यासाठी. म्हणजे आता
हा लेफ्टी आहे तर रिदित्य पण लेफ्टी आणि मी पण लेफ्टी आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे हे बोलता बोलता असं करण्याची सवय तर आम्हाला तिघांना ती सवय किंवा चष्मा ही गोष्ट रिदित्यला कायमस्वरूपी आहे लहानपणापासून. तर मग आम्ही दोघांनी चष्मा वापरायला सुरुवात केली. सो या गोष्टी उभ्या राहिल्या. तर म्हणून मला असं वाटतं की एक अनुराग उभा राहिला या फिल्मच्या निमित्ताने आणि तन्वी उभी राहिली. आणि ह्या मागे कारण खूप लोकांचं आहे. लिहिलेलं इतकं सुंदर आहे, डिरेक्टरने इतकं सुंदर केलेलं आहे, पण त्यासाठी रंगा गोडबोले सरांनी एक थोडंसं इनिशिएटिव्ह घेतलं, आम्हाला उभं केलं. आम्हाला एकमेकांच्या समोर येताना कुठल्याही प्रकारचं इतक्या वर्षानंतर भेटल्यावर ती सध्या काय करते मनात होतं, तिच्या मनात तो सध्या काय करते होतं. आणि जेव्हा ते समोरासमोर येतात तर ती बोलताना एकदा बोलून जातेच की अन्या मी काय म्हणते तुला ते नाही हे आठवलं. हे अन्या म्हणणं जे आहे हे खूप लहानपणापासूनच होतं. ते अन्या येतेच येतो तेच म्हटलं ना, किंवा मी त्या काहीतरी आण्याची बोलतो comfort level. हां ते नाव अनुराग म्हणून आता आहे ना, सगळ्यांना अनुराग म्हणून माहिती आहे. माझी आई सोडली तर बाकी कोणच मला अन्या म्हणत तर ती माझी जवळची मैत्रीण बोलते. आणि मला असं वाटतं की ना ह्या दोन कॅरेक्टरमधली गंमत हीच आहे की जेव्हा ते एकमेकांच्या समोर येतात आणि त्यांना सगळ्या आधीच्या गोष्टी आठवत असून सुद्धा ते कुठेही दाखवत नाही आहेत. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे कळलं तुझे इमोशन्स पोचले मला असं एक वेळ सांभाळत बोलतात ना मजा येते. निश्चित मैत्री आणि प्रेम हे असं अगदी थिन लाईन आहे. तर त्या सगळ्या गोष्टींचं तारेवरची कसरत आणि नात्यांमधली कसरत ही कशा अर्थानं या सिनेमात पोट्रे होते? खूप छान पद्धतीने होते. आणि मला असं वाटतं की हा आजच्या काळातला विषय आणि येणाऱ्या काळातला विषय असं मला म्हणायला हरकत नाही. प्रेम हे ज्या पद्धतीने लोक आज विचार करतात की जेवढा कमी वेळात कमी वेळ राहील असं ते प्रेम राहिलं. पण मला असं वाटतं की पूर्वीच्या मी जन्माला आल्यापासून आत्तापर्यंत येईपर्यंत मला असं लक्षात आलं की ॲक्च्युली पहिली गोष्ट मैत्री आहे, मग रिस्पेक्ट आणि मग प्रेम आहे. आज ते प्रेमाची कमी राहिली गोष्ट, त्यामुळे रिस्पेक्ट पण कमी झाली आणि मैत्री पण कमी झाली. पण ही फिल्म अशी आहे की तुम्हाला तीच गोष्ट आठवून देते. तुम्हाला रिस्पेक्ट पण आठवून देतो की तुम्ही केलेलं प्रेम आहे ना, ते शेवटी प्रेम होतं म्हणून तुम्ही प्रेम केलं ना त्या व्यक्तीवर. सो ते रिस्पेक्ट खूप महत्त्वाचं आहे. आज किती वर्षांत समोर आली ती व्यक्ती तरी आपल्याला त्याचा रिस्पेक्ट देता आला ना तरी आपली मैत्री टिकून राहील आणि प्रेम पण टिकून राहील. त्याची गरज नाही की बाबा प्रेम हे टिकलंच पाहिजे. एकमेकांमधलं असलेलं प्रेम तसंच राहतं. ते कुठे ना कुठे ते कप्पे बनवून ठेवले देवाने की तिथे ते ठेवलेत ते कोणी काढू शकत नाही. त्यामुळे तो रिस्पेक्ट राहिला तर सगळ्या गोष्टी राहतात. म्हणून ती मैत्री आणि प्रेममधली ही थिन लाईन आहे. वा अभिनय कशा अर्थानं म्हणजे तू या सगळ्या तुझ्या पदार्पणाकडे बघतोयस आणि अर्थात तूही, कारण करिअरचा एक वेगळा टप्पा एक वेगळा प्रवास इथपासून सुरू होईल. आणि अर्थात एक संचित घेऊन येणं, लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा हे ओझं किंवा हे न बाळगता सायमल्टेनियसली तुझा एक वेगळा टप्पा प्रवास इथून सुरू होईल. बाबा असते तर हे सगळं बदललं असतं असं तुला वाटतं का? आणि दुसरा प्रश्न की आत्ता तुला बाबांचं सगळ्यात आवडलेलं काम आणि त्या सगळ्या गोष्टी हे कशा अर्थानं तू या टप्प्यावर ते मागे वळून पाहताना तुला वाटतं? सो बाबा असले असते तर सो आय थिंक त्यावेळेला मला सगळं इझिली मिळालं असतं कुठे ना कुठेतरी. आज जे मी लढतो काय गोष्टींसाठी हे करायला ते मला त्यावेळेला मिळालं नसतं. त्यावेळेला आता मी ग्राउंडेड आहे, त्यावेळेला मी बहुतेक नसलो असतो. आय डोंट नो की कुठे ना कुठे त्यांनी खूप स्ट्रगल केलेलं त्यांच्या आयुष्यात. कुठे ना कुठे त्यांची ती इच्छा असणार की माझ्या मुलांनी नाही करावं. आज ते नाही म्हणून मला करावं लागलं. खूप गोष्टी मला माझ्या एकट्यानेच केल्या आहेत मी, भरपूर गोष्टी. तर कुठे ना कुठेतरी ते नाही आहेत म्हणून आज मला सगळ्या गोष्टींसाठी स्ट्रगल करावं लागलं. आणि त्यांचं काम म्हणजे बेसिकली ते जसे रोल करायचे स्लॅपस्टिक कॉमेडी मेनली त्यांचा जो एक प्लस पॉईंट तोच एक पॉईंट होता स्लॅपस्टिक कॉमेडी. मी कॉमेडियन एवढा म्हणजे ठीक करतो कॉमेडी. आय लव्ह हिज फिल्म्स. मी खूप एन्जॉय करतो त्यांचं काम. आणि मला त्यांचं आवडणारं काम आहे एक होता विदूषक, कारण ते खूप ब्रिलियंट होतं. ते एक तुम्हाला ते कुठे ना कुठेतरी रडून जातात. म्हणजे एवढं हसवलं इतकी वर्ष, ती एक फिल्म जी अशी आहे ती रडवून जाते तुम्हाला कम्प्लिटली. आणि ते एक एवढा कॉमिक माणूस एवढा सॅड असू शकतो, एवढं तुम्हाला रडवू शकतो, हे खूप मोठी गोष्ट आहे. हे खूप कमी जणांना जमतं. आणि आय वॉज शॉक्ड मी ती मूवी जेव्हा बघितली तेव्हा. म्हणजे लहानपणी बघायचं त्यावेळेला मला कळायची नाही ती मूवी. जेव्हा मोठा झाला बोलला अरे यार जर मी आयुष्यात कुठल्या फिल्ममध्ये माझ्या पप्पांच्या रिमेकमध्ये काम केलं दॅट इज द फिल्म. ही फिल्म मला करायची आहे की ती अमेझिंग त्या प्रकारे ती आलेली आपली गोष्ट. लोकांनी बघितली नाही काय मला अजून आय एम सरप्राईज की त्यांनी बघितलेली नाही ती फिल्म. सो आय समवेअर फील की दॅट इज द रोल दॅट इज द रोल आय वॉन्ट टू डू इफ आय एव्हर डू. म्हणजे पुलंनी हनुमान थिएटर आहे ना आपलं लालबागचं, तिथे बसून लिहिलेली फिल्म आहे ती. खरी गोष्ट. आणि त्याचं म्हणजे त्यातल्या तमाशा त्याचं सिक्वेन्सेस काय असतील
या ह्याने म्हणजे आय थिंक त्या वर्षी प्रहार रिलीज झालेला. मला अजूनही ते चंदेरीचं कवर आठवतंय. नाना आणि माधुरीचं होतं आणि त्याच्यामध्ये आतला लेख होता ज्याच्यामध्ये पुलंनी कशा पद्धतीने ते लिहिलं याच्यावरचा अख्खा गौतम राजाध्यक्षांचा लेख होता. वा वा. ते अत्यंत ब्रिलियंटली त्याने आता ती आठवण काढली. क्या बात आहे. आर्या, तू कशा अर्थानं इथून म्हणजे अभिनय तितक्यात सिरियसली पाहतेस का गाण्या इतकंच, की हे आता म्हणजे सतीश सरांनी विचारलंय राजवाडींचा सिनेमा आहे, मुंबई पुणे मुंबई आणि त्या सगळ्या एका टप्प्यावरचा वेगळा आहे म्हणून बरं झी पुन्हा एकदा असोसिएशन असं सगळं, पण पुढे ॲक्टिंग परस्यू करणार की इथली सूर इथेच विरून जातील असं वाटतं? अरे बापरे. या फिल्मला मी हो म्हटलं कारण आधी मी अभिनय करायचे नाही, त्यामुळे मला त्याच्यात काही एक्सपिरियन्स नव्हता आणि मला थोडीशी भीती होती की मला अभिनय जमेल की नाही. पण सतीश सर जेव्हा म्हणाले की मी करून घेईन तुझ्याकडनं, तर त्याच्यानंतर मला वाटतं मी हो म्हणले फिल्मसाठी अभिनय करण्यासाठी. आणि पण रियाजाने गाणं येतं तसं फार सरावाने अभिनय येतो असं वाटलं तुला? मला वाटतं आपल्याकडे इतके एक्सपिरियन्स्ड ऍक्टर्स बसले, ऍक्च्युली आर्याचा त्यांनाच हा प्रश्न विचारावा कारण प्लस मला पॉईंट आहे absolutely- की शी इज अ सिंगर. जे सिंगर्स असतात त्यांचा डायलॉग डिलिव्हरीमध्ये माझ्यामध्ये सहसा प्रॉब्लेम त्यांना येत नाही कारण त्यांचा सूर व्यवस्थित लागतो. माझ्यामध्ये आर्याला तो कधी प्रॉब्लेम आला नाही. मला डायलॉग डिलिव्हरी म्हणजे काय माहित नाही, खूप सॉरी. नाही पण हे जे आहे ना खूप छान आहे. म्हणजे काही त्यातला innocence, गोष्टीचं माहीत नाहीत हे खूप छान आहे. आणि तुला बोलायला सांगितलं तू करायला तू बघशील ना काम, तर तुला दोघांच्या कामावर लक्षात येईल की काहीही मनात काही नाहीये, जे तुम्हाला सीनमध्ये हवे ना ते करेक्ट या दोघांनी पोहोचवले. बेसिकली आम्ही एकदम क्लीन स्लेट घेऊन सरांकडे आलेलो की ते तुम्ही जे सांगा आम्ही तेच करणार, कारण आमची काय स्टाईल नव्हती करायची का आम्हाला काय करायची पण नव्हती तशी. सरांनी आम्हाला सांगितलं तुम्ही जसे आहात आम्हाला तुम्ही तसेच पाहिजेत. तर तो एक प्लस पॉईंट होता कुठे ना कुठेतरी, तर आम्ही ते करू शकलो. पण हिच्यातली आवडणारी सगळ्यात चांगली गोष्ट आणि याच्यातली आवडणारी सगळ्यात चांगली गोष्ट कुठली? कारण माझ्या दृष्टीने ह्या दोघांचं फार असं एकमत होतं ना म्हणजे प्रत्येक गोष्टीवर. अजिबात नाही, अजिबात नाही. आर्याची सगळ्यात आवडणारी गोष्ट वेगळी गोष्ट आहे, तू पण काहीतरी वेगळं सांग, बाकी गोष्ट सांगू नये. तर सुरू झाली दोघं जण. नाही, वेगळी गोष्ट म्हणजे आर्या एकतर खूप स्वीट आहे. तुम्ही तिला किती बोला तिला राग येत नाही. तिच्या चेहऱ्यावरच्या म्हणजे तू बोलतोय इथे पण तिचे ज्या पद्धतीचं एक्सप्रेशन येतं त्याच्यात असं असं ती मनाला नाही लावून घ्या. मी तिला काहीही बोललो ना, म्हणजे काहीही बोललो ना, तिला कशाचाही राग येत नाही. ती शी इज व्हेरी स्वीट. ती आमच्यामध्ये तसंच ते बॉन्डिंग आहे. त्याचे आम्ही दोघं कधी चिडून भांडलो नाही का, असं कधी बोलत नाही ती अशी मी अशी बोलत नाही मला तिने डोक्यात जाते असं कधी आमच्यात होत नाही. आम्ही तशी अनमन करतो आणि परत आम्ही तसंच बोलत बसलेलो असतो. वन टाइम युअर फायटिंग, वन टाइम युअर फ्रेंड असं असतं ते. एकमत मला वाटतं आमचं एकाच गोष्टीवर झालं होतं. ब्रेक्झिट, इंडियाचा GDP, ब्रिटनचा UKचा GDP पेक्षा आपला GDP यावेळेला जास्त होता. यावर आम्ही चर्चा करत होतो तेव्हाच आमचं त्याच्यावरती वेगळा इंटरव्ह्यू करायला लागेल आपल्याला. पण बेसिकली माझं इकॉनॉमिक्स मध्ये ग्रॅज्युएशन झालंय, ह्याचं पण आता इको पोहते आता माझ्यामधली चांगली गोष्ट चांगल्या गोष्टी खूप आहेत त्याच्या. अरे नाही म्हणजे एकही नाहीये. आठवत नाहीये. चांगली गोष्ट म्हणजे त्याचा खूप अभ्यास आहे या फील्ड नाही, मधला. तू ते बोललीस दुसरं काहीतरी चांगलंच आहे ना पण हे. ठीक आहे. चला भांडू नका. तो खूप छान डान्स करतो आणि नवख्या कलाकारांबरोबर छान ऍडजस्ट करतो कारण त्याला तसा बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आहे. तरी तू अशी काय करतेस तसं काय असं नाही सांगत. तो खूप छान भाषेत तू असंही करू शकतेस, तू तसंही करू शकतेस असं सांगतो. आणि खूप टिप्सही त्याच्याकडनं मला मिळाल्या कधी कधी. ऍक्च्युली आय एम नॉट द राईट पर्सन टू गिव्ह द टिप्स. तिला सांगत होतं असं असं कर म्हणून, कारण मी स्वतः नवीन तिला काय टिप्स देणार. नाही पण तरी द्यायचा तो. अंकुश, हे सगळं पाहताना मी ज्या पद्धतीचं कॅरेक्टर आहे किंवा ते त्यांच्या वयातलं ज्या पद्धतीने करत होते, तुझं नेमकं त्या सगळ्याकडे पाहणं कसं होतं? एक अनुभव म्हणून इतक्या सगळ्या अनुभवांचं म्हणजे सगळ्या सिनेमांचं संचित असताना आणि बॅक टू बॅक हिट्स तुझे हॅट्रिक दगडी चाळपर्यंत आहे, डबल सीट सगळं बॅक टू बॅक येतं आहे. यशाच्या उंबरठ्यावरून हे सगळं नौखेकण पाहताना त्यातली निरागसता ही कशा अर्थानं खुणावते तुला या टप्प्यावर? मला असं वाटतं की ना हा स्वभाव राहिला तर माझ्यात तर मला खूप नेहमी फायदा झाला. जे मी प्रत्येक फिल्मला प्रयत्न करतो की जेव्हा नवीन करेन तेव्हा 0वर यायचं आणि मग सुरू करायचं. सो यावेळेला जसं हा म्हणाल की बाबा की मी
क्लीन एक स्लेट घेऊन गेलो डिरेक्टरसमोर आणि आम्हाला तर काहीच येत नाही तर तुम्ही आम्हाला शिकवा, तर मला वाटतं की हेच मी दरवेळेला समोर जातो आणि त्यामुळे मला त्याचा फायदा होतो. तर मला असं वाटतं की हा स्वभाव राहू दे माझ्यामध्ये पण आयुष्यभर, की नवीन ठिकाणी जाईन, त्या नवीन गोष्टीत जाईन, तर नवीन गोष्टीसारखा व्हावा. माझं अंकुश चौधरी असणं किंवा मी आधी काहीतरी केलं आणि ते जरा बरं झालं आणि लोकांना आवडलं आहे, तर त्याचं मी काहीतरी ओझं घेऊन मी चाललो आहे, ते चिलखत घातलं आणि मी आपला लढाई करतो, तर त्याचा काही फायदा होणार नाही. माझ्या जो पण मनापासून झिरोपासून सुरू करत नाही आणि नवीन काहीतरी करत आहे ना, तो पण काही होणार नाही. तर मला असं वाटतं की हे घेण्यासारखं आहे जगात, की मजा वाटतं अरे हे आपल्याला जमत आहे, हे करायला पाहिजे, अरे हे आपलं जमत. तू डान्स बघशील तर वेडावशील याचा, इतका सुंदर डान्स. नाही ॲक्च्युली ते क्लीन सेटबद्दल मी कुठे अमितजीच्या एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये कोणाला तरी त्यांच्याबद्दल बोलताना ऐकलेलं की ते जेव्हा पण एखाद्या डिरेक्टरचं ऐकतात अजूनही, तर ते असं ऐकतात की ते त्यांची पहिलीच फिल्म आहे. तर मला माहिती कुठेतरी डोक्यात मला बसून झालेलं की अरे आपण त्या अजूनपर्यंत असं करतात म्हणजे आपण तर पुढे केलंच पाहिजे. ती गोष्ट ती खूप हेल्पफुल गोष्ट आहे. पण आम्ही क्लीन स्लेट आणि अंकुश दादा पण त्याची तुम्ही फिल्म बघाल, ही जेव्हा फिल्म बघाल ना, इट्स टोटली डिफरंट. असं वाटतच नाही की यार ह्याला आम्ही दुनियादारी आणि गुरुमध्ये बघितलं. इट्स टोटली डिफरंट, काहीतरी वेगळं. म्हणजे ट्रेलर बघूनच माझे बरेचसे मित्र मला बोलले की अरे यार किती वेगळं दिसतोय तो. म्हणलं हो, काम बघा तर तुम्ही यू विल बी स्पेल बाउंड बाय हिज परफॉर्मन्स. जान्हवी ही तुझ्याबरोबर आयुष्यभर राहणार आहे, पण या तन्वीने तुला काय दिलं? मला वाटतं माझ्या करिअरमध्ये लक्षात राहावं असं फिल्मचं छान पहिलं प्रोजेक्ट. तर सगळ्यात मोठी गोष्ट दिली ती म्हणजे फिल्ममध्ये आपण काहीतरी छान करू शकतो ही जाणीव किंवा हे रिअलायझेशन मला तन्वीने दिलं. आणि कॅरेक्टरबद्दल सांगायचं तर येस, आपलं प्रत्येक कॅरेक्टर आपल्याला सतत काहीतरी शिकवत असतं. आम्ही कलाकार काम करताना कायम त्या स्क्रिप्टमधून प्रबोधन आमच्यातही आधी घडत असतं लोकांपर्यंत पोचवण्याआधी. तर हे कॅरेक्टरही खूप असं तुम्हाला आवडेल असं कॅरेक्टर आहे हे. आणि मला कायम असं वाटतं की तुम्ही जितकं रिअलिस्टिक कराल ना, आजचा काळ फार रिअलिस्टिक झाला आहे, त्यामुळे जितकं तुम्ही खरे खरे वाटाल ना लोकांना, तितके तुम्ही जास्त जवळचे व्हाल त्यांच्या. त्यामुळे तन्वीचं कॅरेक्टर असं स्पेशली काहीतरी त्याने दिलं असं म्हणावं तर तसं नाही आहे. पण मला वाटतं माणूस म्हणून जगताना बॅलन्स साधणं आणि कुठेतरी मगाशी मी म्हणाले तसं स्वतःच्या भावनांवर आवर घालून आपण डिस्टर्ब असताना बाकीचे आपण डिस्टर्ब असणं ही माझी वैयक्तिक बाब आहे आणि त्यासाठी मला कुणालाच ब्लेम नाही करायचंय. ही गोष्ट मला तन्वीने दिली की जरी आज ती अनुराग बरोबर बसलेली असली, जरी त्यांचं लहानपणापासूनच्या गोष्टी असल्या, मग ती देवघेव असो, त्यांच्यातले कुठले तरी लुटूपुटूची भांडणं असो, काही वेळा कदाचित मोठा वाद असो, पण तरीही माझं हर्ट होणं हे माझ्याकडनं झालंय, यासाठी मी कुणालाच जबाबदार नाही समजणार. आणि ही गोष्ट मला तन्वी या पात्राने दिली, आयुष्याकडे बघण्याचा एक पॉझिटिव्ह अप्रोच. आणि मला वाटतं फॉरगिव्ह करण्याची वृत्ती जी दुसऱ्यांसाठी पेक्षा ना स्वतःसाठी गरजेची असते. आपण जेव्हा स्वतःला माफ करतो आणि स्वतःला बाकीच्यांना दोष देण्यापासून माफ करून टाकतो ना, तेव्हा गोष्टी फार सोप्या होतात आयुष्यात. आणि ती मोठी गोष्ट मला तन्वीने दिली. नो वन मेक्स यू अनहॅपी विदाउट युअर कन्सेंट. ॲब्सोल्युटली. या सगळ्यात पहिलं प्रेम असं म्हटल्यावर अनेक सूर तुमच्या मनात उमटत असतील. तर ऑन कॅमेरा सांगता येऊ शकेल असं पहिलं प्रेम सांगता येऊ शकेल का? त्याला शॉर्टलिस्ट करावं लागेल आता. तू तुझं सांगू शकशील का? तो शॉर्टलिस्ट करेल तेवढ्या वेळात. माझं पहिलं प्रेम मी प्राऊडली सांगतो की ते फिल्म्स होते आणि ते फिल्म्सच राहणार. ते माझं पहिलं प्रेम की मी लहान होतो तिला तू क्लू दिलास, आता ती सिंगिंग वर येईल. माझं पहिलं प्रेम मेडिसिन आहे, पण सिंगिंगच्या आधी मला डॉक्टर व्हायची खूप इच्छा होती, त्यामुळे माझं पहिलं प्रेम मेडिसिन. सगळे पेशंट वाचले. डॉक्टर इतका घायल करू शकतो. काय झालं विचारता पण गायला लागली असतं तर काय झालं असतं, असं झालं असतं. ठीक आहे, नात्यांबद्दल मी बोलतोय, Music तुम्ही therapy. आता ती करेक्ट बगल देताय हे मला कळतंय, पण तुम्ही नात्यांबद्दल बोलायचं झालं कारण आपण सिनेमा नात्यांचं केलंय ना, भावनांचं केलेलं आहे. असं मला एकदा 4th-5वीत झालेलं. ओ माय गॉड. पहिलं प्रेम तर आजकाल कॉलेजमध्ये गेलं तुम्हाला रोजच होतं. अरे यार मेरे को प्यार हो गया. नंतर खाली कॅन्टीनला गेलो की अरे यार आय एम इन लव्ह विथ हर यार. नंतर परत दुसऱ्या दिवशी दुसरीकडे गेलो, अरे आय एम इन लव्ह विथ हर. ते होत असतं, ते काय थांबत नाही. या एज मध्ये बिलकुलच थांबत नाही. आमच्या फिल्म मध्ये लाईन पण आहे तशी, पहला प्यार बार बार लगातार. ते होतच असतं. करेक्ट. तुझंही असंच आहे का की नाही? कारण कॉन्ट्राडिक्टरी असणं बरोबर आहे. तिचं मत आहे. आपली काय होती ती हे
लाईन होती. तिने परत कॅरेक्टर पकडूनच इथे लाईन म्हणणार असाल तर काय अर्थ आहे? अरे ती तिचा कॅरेक्टर ती तन्वीला विचारते तिची लाईन. माझ्यासाठी पहिलं प्रेम हेच खरं प्रेम. बार बार लगातार वाले तन्वी नाही आहे. पण तरी मग हे तन्वीवालं झालं, आर्यावालं. काय प्रश्न होता? अरे कधी झालं? ओके, आता प्रश्न चेंज नाही करायचा. नाही कधी झालं नाही म्हटलंय मी हा त्याने विचारलेला असेल, मी विचारलेलं पहिलं प्रेम आणि नात्यांमधलं असं. आईशी. डिप्लोमॅटिक आहे. म्हणजे हा मला जास्त ऑनेस्ट वाटलं यार. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी आर्या. ओ थँक्स. ही पण टीप देऊन ठेव तिला. हा प्रश्न तुला विचारला तर चालेल? नाही. बेस्ट पॉलिसी अंकुश दादा. नाही बोलला ना मग तो. ऑनेस्टी नाही, आणि मला असं वाटतं तो त्याला ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला तो नक्की कॅमेरा समोर त्या सगळ्या गोष्टी मला सांगेल. सांग ना, आता मी एवढ्या फिल्म्स केल्या, त्याच्याबद्दल तुम्हाला विचारतो तुला यातली कुठली फिल्म आवडली, तर मी कसं उत्तर देऊ? सगळ्या गोष्टी मी मनापासून मी करत काहीच म्हटलं असतो. नाही, मी फक्त तुला हा प्रश्न विचार. बरं, मी काहीच नाही म्हटलं, मी फक्त विचारलं हा प्रश्न तुला विचारला तर चालेल का? तू फिल्म्सचाच इतके ऑप्शन दिलेस की मी नात्यांबद्दल काही बोललोच नव्हतं. नाही, एवढं. तुझं कशा अर्थानं पहिलं प्रेम असं म्हणता येईल? एक मिनिट, मला नाही विचारलास तू हा प्रश्न, मला अरे, चालणार मी का तुला नाही ते. अंकुशच्या इमोशनल टर्ब्युलन्स मधून जातोय, त्यामुळे मी त्याला ती सवलत दिली. मी तुला नाही देऊ शकत ती. ओके, पहिलं प्रेम. माझं पहिलं प्रेम कॉमन आन्सर. आय एम सॉरी, ब्रेटली. क्रिकेटर ब्रेटली, चला, ऑस्ट्रेलियाचा प्लेयर चला ब्रेटली. आपण हा सेफ वेगानेच आपण इथून जाऊ. हा सेफ एस्केप पण आहे माझ्यासाठी. आणि तू त्याला कुठे भेटली? ही जास्त ऑनेस्ट वाटली. तिने आई तरी सांगितलं यार. म्हणजे तुम्ही काय असं डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटीने सांगितलं. मी खरंच वा, तू पण इकॉनॉमिक्स ग्रॅज्युएट आहेस की काय? नाही कॉमर्स ग्रॅज्युएट. मार्जिनल युटिलिटी वगैरे. मला असं इथून दिसलं मगाशी डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी म्हटलं एकाला कळलं. मी नंतर रिवाइज केलं ते. मला तर मार्च मध्ये परीक्षा द्यायची आहे. इकॉनॉमिक्स वाले, त्यामुळे सगळ्यांनाच कळलं. नाही, इकॉनॉमिक्स वाले आहेत पण त्यांना कळतं ते खूप कमी आहेत असं म्हणायचं. आम्ही रट्टे मारून जातो. नाही पण तू ब्रेटलीच्या पुढे. गुड लेंथवरचा बॉल. तू त्याला कुठे भेटलीस? पहिलं प्रेम, पहिली आठवण. नाही सांगता येणार. ठीक आहे. पण त्या मुवमेंट्स अजूनही जगताना उभारी देतात. ते एकतर्फी होतं की ते पहिलं प्रेम शक्यतो मला वाटतं एकतर्फीच असतं. अच्छा, अनस्पोकन लव्ह, अनसेड लव्ह. येस, उभारी येस देतात. कारण की मी माझ्या आयुष्यात माझी प्रत्येक चांगली मेमरी जनरली चेरिश करते. त्यामुळे मला असं वाटतं की, आणि मी म्हणाले मगाशी तसं की हा माझ्या आयुष्याच्या जगण्याचं तत्व आहे. फॉरगिव्ह अँड फॉरगेट. त्याच्यामुळे मी कधीच ना वाईट गोष्टींमध्ये रमत नाही. आणि ना प्रत्येक नात्यामधली मग ते नातं आज माझ्याबरोबर आहे नाही आहे, छान पद्धतीने बरोबर आहे, हे सगळं असताना पण मला असं वाटतं मागे वळून ना काहीतरी चुकीचं आठवण्यापेक्षा ना त्यातल्या छान गोष्टी आठवल्या. कारण की प्रत्येक प्रेमात, मग ते पहिलं असो दुसरं असो कुणावरचंही असो, कुठलंही नातं असो, आपण ज्यावेळी त्या प्रेमाच्या फेजमध्ये असतो ना आपण फार खरे असतो आपल्याकडनं. आणि मला वाटतं की तो खरेपणा आपण जर का आपण सतत आठवत राहिलो तर आपण आयुष्यात सुखात राहू शकू. आणि जेवढं आपण समोरच्याला लेट गो करून टाकतो आणि माफ करून टाकतो ना गोष्टी, तेवढं छान राहता येतं आपल्याला. त्यामुळे माझ्या आयुष्यात मागे वळल्यानंतर माझ्याकडे खूप छान मेमरीज आहेत प्रत्येक नात्यातल्या, प्रत्येकाबरोबरच्या. म्हणजे अगदी आता आम्ही ह्या
फिल्मच्या निमित्ताने आम्ही चौघं एकत्र प्रमोशनसाठी फिरत असलो, तर अभिनय बरोबर मी सगळ्यात जास्त वेळ घालवलाय, कारण की आम्ही एकत्र ट्रॅव्हल करतो बरेचदा. मग ज्या दिवशी तो भेटलाय त्या दिवसापासूनचे त्याच्याबरोबरचे मेमरीज, मग आर्याबरोबर मी राहिली आहे तिच्याबरोबरचे, अंकुशसाठी तर म्हणजे काय तू म्हणालास तसं की तो सगळ्यांचाच लाडका आहे, म्हटल्यावर अंकुश बरोबर मी अख्खी फिल्म केली आहे, म्हटल्यावर त्याच्याबरोबरची ती प्रत्येक चांगली मेमरी. आणि फॉर्च्युनेटली मला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. त्यामुळे ना मी खूप मला माणसं आवडतात आणि मला त्यामुळे पहिलं प्रेम ह्याचं उत्तर मी तुला म्हणाले मी नाही देऊ शकत. ह्याचं कारणच हे की फक्त एखादी व्यक्ती माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आली म्हणून मी त्याला पहिलं प्रेम देऊन ते क्रेडिट मी नाही देऊ शकत. माझ्या आयुष्यात काल किंवा ह्या क्षणी आलेली व्यक्ती पण माझ्यासाठी तितकीच महत्वाची आहे. त्यामुळे माझ्यासाठी ते प्रेम महत्वाचं आहे. म्हणून मी म्हटलं की आणि अमृता ती प्रीतमचं जे feeling वाक्य आहे इतकी- की मी ज्या वेळेला प्रेमात पडते त्यावेळेला ते माझं पहिलं प्रेम असतं. एक्झॅक्टली. त्यामुळे माझंही तेच म्हणणं असतं की प्रेमात पडणं ही गोष्ट फार महत्वाची असते आणि प्रेम करणं ही फार आनंद देणारी गोष्ट आहे. त्यामुळे त्याला नंबर का द्यावेत पहिलं दुसरं. प्रेम करता येत आहे. मुळात आपण कुणावर तरी मनापासून प्रेम करू शकतोय ना, ही आयुष्यात देवाने आपल्याला दिलेली फार मोठी क्वालिटी आहे असं मला वाटतं. हे प्रत्येकाला नाही जमत. आपण फार बोलतो पण मनापासून झोकावून देऊन एखाद्यावर प्रेम करत राहणं निरपेक्ष ही फार मोठी गोष्ट आहे. सो आय एम ग्लॅड प्रेम आहे आयुष्यात. रॉबिन विलियम्स असं बोलतात ना, लव्ह, पोएट्री, रोमॅन्स इज व्हॉट वी लिव्ह फॉर. एक्झॅक्टली. क्या बात आहे. आणि अशी काही वाक्य असतात की ज्याच्यावर जीव ओवाळून टाकावं. करेक्ट. क्या बात आहे. आत्ताच्या या सगळ्या नोटबंदी आणि त्या सगळ्या एकीकडे वेगवेगळी वादळं इकॉनॉमिकल पातळीवर सगळे इकॉनॉमिक्स पंडित आपल्याकडे आहेत, पण त्या सगळ्यात दंगलने प्रूव्ह केलंय. त्यामुळे आता आणि दरवर्षीची झीचं जे एक नवं सरप्राईज असतं ते कायम एक सुपरहिट या पद्धतीचं असतं. तर आत्ता ती सध्या काय करते हे तुमच्या अर्थी लोकांनी कसं स्वीकारायला पाहिजे आणि आत्ता त्यांना तुम्ही काय आवाहन कराल की त्यांच्यासाठी ही फिल्म त्यांच्या आयुष्यात किती महत्त्वाची? मला असं वाटतं की 6 जानेवारीला ही फिल्म रिलीज होते आणि नवीन वर्षाचं हे तुम्हाला गिफ्ट असं म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा तुम्ही प्रेमात पडायला सुरू कराल, पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या सगळ्या जुन्या आठवणी परत आठवाल आणि त्या मोमेंट्समध्ये परत जायला आवडेल. फिल्म बघून झाल्यानंतर तुमच्या त्या आवडत्या व्यक्तीला, आवडत्या व्यक्तींना तुम्हाला स्वतःहून फोन करावंसं वाटेल. आणि ही ती सध्या काय करते नुसतं म्हणजे मुलाकडनं नाही आहे तर मुलीकडनं पण आहे की तो सध्या काय करतो. मला असं वाटतं की या फिल्मद्वारे तुमच्या असं लक्षात येईल की आयुष्यात जे आनंद देणारे व्यक्ती आहे ना ती येतच राहतात, त्यांना विसरून चालत नाही. म्हणून आमच्या फिल्मद्वारे हा मेसेज आहे तुम्हाला की बाबा ती सध्या काय करते म्हणजे तुम्ही तिला आठवत राहाल तर तुम्ही जगत राहाल. ही खूप महत्त्वाची गोष्ट या फिल्मद्वारे. तर ती बघायची असेल तुम्हाला थिएटरमध्ये यावं लागेल आणि जेवढं तुम्हाला ती हसवते तेवढीच ती तुम्हाला इमोशनली ब्लॅकमेल करते, तेवढी तुम्हाला ती रडवते आणि छान आनंद देईल ही फिल्म नवीन वर्षामध्ये, मला खात्री आहे. आणि मला असं वाटतं की एबीपी माझा ढांढांचे प्रेक्षक तेवढे सुज्ञ आहेत की त्यांना मनाखाली दडलेली एक हळूवार जखम असते, ती तितक्याच हळूवारपणे कोणीतरी स्पर्श केल्यानंतर त्याला जो होणारा मिठासा दर्द आपण ज्याला म्हणतो ना, तो बहुधा यावर्षी तुम्ही द्याल. आणि त्यातलं मिठे पण पुन्हा एकदा नव्याने जगण्यासाठी म्हणून ढांढाळ आणि एबीपी माझाचे प्रेक्षक त्याला आवर्जून थिएटरमध्ये जाऊन पाहतील असं मला वाटतं. तुम्ही इथे आलात, इतक्या आपलेपणाने बोललात आणि प्रत्येकाच्या मनातलं पहिलं प्रेम, तितक्याच दाटून आलेल्या आठवणी आणि अवचित आलेली सायंकाळ ही तुम्ही घेऊन आलात. त्यासाठी थँक्यू सो मच.